पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीची बातमी। कीर्तनकार संग्राम भंडारे यांच्यावर हल्ला झाला नसल्याचा दावा करत काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनी त्यांच्यावर खोटारडेपणाचा आरोप केला। संगमनेरमध्ये मोर्चा काढत थोरात समर्थकांनी त्या दिवसाचं CCTV फुटेजही दाखवलं। थोरात समर्थकांनी कीर्तन रोखून हल्ला केल्याचा आरोप भंडारे आणि भाजपच्या तुषार भोसलेंचा आहे। पाहूया। साधू संतांच्या वारकरी संप्रदायात नथुराम गोडसेची विषवल्ली रुजवू पाहणाऱ्या संग्राम भंडारेंवर हल्ला झाला की नाही यावरच आता प्रश्न उभे राहत आहेत। संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात समर्थकांकडून मोर्चा काढून हे सारं कुभांड असल्याचा आरोप केला। थोरात समर्थकांनी दाखवलेल्या CCTV फुटेजमध्ये प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीलाच लोकांनी घेरल्याचं दिसतंय। टार्गेट बसले होते, त्यांचे निलेश गायकवाडला मारायला धावले असं। मात्र आपल्यावर हल्ला झाल्याचा दावा करणाऱ्या संग्राम भंडारेंनी अद्याप तसा व्हिडिओ दिलेला नाही। कारखान्याचे कामगार पाठवायचे पगारी, PA पाठवायचा पगारी आणि मग संग्राम बापू भंडारेवर हल्ला करायचा नाही, हे पटणार नाही। आत्मपरीक्षण करावं बाळासाहेब थोरातांनी, एकांतात बसावं, काय केलंय आपण, कुठं चाललोय आपण। 40 वर्ष तुम्ही नेतृत्व केलंय ना, आज तुम्ही एका धर्मकीर्तनकारावर तुटून पडलाय। मुळात काय घडलं, काय घडलंय तो स्क्रीनवर दाखवा जरा। आपण घराला सोडायचं। कोण म्हटलं, कोण आहे, कोण म्हटलं, किती वेळा 11 तुझा तुला मोक्ष द्यायला 11 धमकी देतो हा, समोरच्या मागच्याला मोक्ष द्यायची। तुला तेच सांगतोय, 11 तुला मोक्ष नाही भेटला ना, तू कम्प्लीटच करणार। जेव्हा हे सगळं दुसरं काही चाललं त्यावेळेस एक आपला कार्यकर्ता उभा राहिला आणि म्हटला की महाराज ते अभंग राहून गेला, तो पुरा करून घ्या ना। तर तो म्हणे, अरे तू कोण रे, तुला 11 वाजता मोक्ष देतो। मोक्ष देतो म्हणजे काय करतो, मारतो। संगमनेरमध्ये नेमकं घडलं काय? भंडारेंची बाजू घेणाऱ्या भाजप शिंदेच्या नेत्यांमध्ये एकवाक्यता दिसत नाहीये। भंडारे म्हणतात माझ्यावर हल्ला झाला। भाजपचे तुषार भोसले यांच्या दाव्यानुसार हल्ल्याचा प्रयत्न झाला। शिंदे गटाचे आमदार खताळांच्या मते लोक अंगावर धावून आले। भाजपच्या महेश लांडगेंच्या दाव्यानुसार अतिप्रसंगाचा प्रयत्न झाला। इथून पुढच्या काळात जर कीर्तनकारांवर हल्ले झाले संगमनेर तालुक्यात तर आरोपी बाळासाहेब थोरातांना सुद्धा बनवलं पाहिजे। बाळासाहेब थोरात महाराष्ट्रातल्या एकाही साधू महंत कीर्तनकाराला धमकावण्याचा प्रयत्न केला तर गाठ तुषार भोसलेशी आहे। तुमच्या बगल बच्चे जर महाराजांवर धावून जाणार असेल, गाडीची मोडतोड करणार असेल तर कायद्याचं राज्य आहे। समाजकंटकांनी त्या ठिकाणी त्यांच्यावर एक अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। दरम्यान भंडारेंच्या गाडीवर हल्ला झाला याबद्दलही दावे प्रतिदावे सुरू आहेत। सोळकवाडी टोल नाक्यावरचा हा फुटेज आहे, बघा हा फुटेज, बघा हा माणूस चालवायला भंडारेच बसलाय। नथुरामची औलाद, बघा हे फुटेज। दिसती का गाडी तुम्हाला 11 वाजता? बघा या नालायकांनी आपल्या लोकांना गुंतवण्यासाठी कसे आरोप करून आपल्या सर्वसाधारण लोकांना या प्रकरणात गुंतवलेलं आहे। हा फुटेज या ठिकाणी सर्व जनतेसमोर मी दाखवित आहे। 16 ऑगस्ट रोजी या ठिकाणी भंडारे महाराज कोणत्या गाडीतून आलेले? हिरव्या रंगाची, निळ्या रंगाची गाडी आहे साहेब। कोणती गाडी आहे? कोणतरी शेतकरी अधिकाऱ्याची आहे, कृषी खात्यातल्या अधिकाऱ्याची आहे। कृषी खात्यातला अधिकारी तो घेऊन आलाय। त्या 16 तारखेला या ठिकाणी कोणत्या गाडीतून आलेले ते बघा। महाराज कोणत्या गाडीतून आलेले 16 तारखेला या फुटेज मध्ये कंप्लीट तुम्हाला दिसतंय। त्यानंतर बघा पुढे महाराज चालले, बघा आले एका गाडीतून आणि बसून गेले तिसऱ्याच गाडीतून। 17 ऑगस्ट रोजी हिवलनाला टोल नाक्यावर हा फुटेज आहे। बाई बघितलं ना, हे काय महाराष्ट्र शासन नंबरच्या गाडीमध्ये आलेले महाराज। आणि साहजिकच विरोध होणार म्हणताय, म्हणजे तुम्ही समर्थन देताय का कीर्तनकारांवर हल्ले करणाऱ्यांना? महंत कीर्तनकाराला धमकावण्याचा प्रयत्न केला
तर गाठ तुषार भोसलेशी आहे, हिंदू समाजाशी आहे. गोल केलेल्या याच्यामध्ये महाराज उभे आहेत बघा. ये पहा महाराज कशी खुशी ते पहा, खुशी ते बरोबर जमली गमत का. महाराज चालले आता का बघा, चालले गावाकडे निवांत चालले. महाराजांना कोणी धक्काबुक्की केलेली दिसते का? महाराजांना मारहाण केलेली दिसते का? महाराजांवर अतिप्रसंग केलेला दिसतोय का? बघा, फुटेज तुमच्या समोर आहे. कीर्तनात अफजल खान वधाचा प्रसंग सांगताना थोरातांच्या कार्यकर्त्यांनी ठोकलं असा भंडारेंचा दावा आहे. मात्र भंडारेंनी दिलेल्या व्हिडिओत असा प्रसंगाचा उल्लेख दिसत नाहीये. दुसरीकडे थोरात समर्थकांनी जे फुटेज दाखवलं त्यात एक व्यक्तीनं महाराजांनी अभंगांवर बोलावं इथून वाद सुरू झाल्याचा दावा होतोय. मी अफजल खानाच्या कोतळ्याचा प्रसंग सांगत असताना तो प्रसंग सांगू नये म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला असं म्हणणारा तो भंडारे, डोळे विघडून बघ 10 वाजता तू काय राडा केलाय तो बघा, दाखवा तो स्क्रीनवर. आता पुढे सांगतो, जो भाऊ म्हटला अभंगावर बोला, त्याने जर मी आज सेवेला घेतलेला अभंग पूर्ण म्हणून दाखवला तर मी आजचं मानधन त्याला देणार. आपण पूर्ण अभंग म्हणून दाखवू. ऐका सुरुवात अभंग पाठ आहे, कीर्तन नका सांगू. अभंग पाठ नाही, अभंग पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही. निलेश गायकवाड खाली बसला होता, त्याला पुन्हा डिवसलं. तेव्हा हे ठरलं उठवण्यात आलं, घालायचं ठरलेलं आहे. कसा घालायचा त्याला पुन्हा डिवसलं. तुझा अभंग पाठ आहे का नाही सांगतो, म्हणजे मी श्रोता आहे, माझा अभंग पाठाशी कशाला बसला असतो. बघा हा हल्ला त्या मुलाच्या दिशेने झालेला हल्ला आहे हा. जे पुढे टार्गेट बसले होते ते निलेश गायकवाडला मारायला धावले. पाठ आहे का नाही, अभंग पाठ आहे का नाही. बस सहानुभूती नेरेटिव्ह सेट का. हल्ला संग्राम बापू भंडारेवर झालाय आणि शांतता मोर्चा कोण काढतंय? बाळासाहेब थोरात, त्यांचे समर्थक. अरे त्यांनी बाळासाहेब थोरातांच्या विरोधात मोर्चा काढायला पाहिजे की आमच्या धर्मप्रचारकावर त्यांनी त्यांच्या डोक्यातला पक्ष काढून टाकला पाहिजे आणि हिंदू धर्मासाठी त्या सगळ्या संगमनेरमधल्या नागरिकांनी म्हटलं पाहिजे आमच्या हिंदू धर्मप्रचारकावर हल्ला झाला, आम्ही बाळासाहेब थोरातांच्या विरोधात मोर्चा काढणार. आणि जे कोण आज करतील ना, मी सांगतो तुम्हाला सगळे कोण कामगार आहे, कोणाला काय भेटतंय, तिकडे एक शब्दच प्रचलित झालाय, लाभार्थी. तिथं संगमनेरमध्ये हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा खताळांच्या पाठीमागं जो हिंदू समाज उभा राहिलाय ना, तो लाभार्थी समाज नाही, तो भगवा झेंडा हातात घेतलेला समाज आहे. दरम्यान हरिनामाचं नाव घेत गोडसेंचं गुणगान करणाऱ्या भंडारेंनी वारकरी संप्रदायाच्या मंचावरूनही गोडसेंचा विचार मांडेन असं म्हटलंय. हल्ल्याचा दावा करणारे भाजपचे नेते मात्र या विधानापासून दूर राहत आहेत. प्रचंड मोठ्या संख्येने इथं गर्दी झालेली. परवा निषेधाचा इथंच पुढच्या चौकात मोर्चा झाला होता. मीडियावाल्यांची जर हिंमत असेल तर दोन्ही फुटेज शेजारी दाखवा. या तालुक्याची घडी कशी तोडता येईल असा प्रयत्न चाललेला आहे. तालुक्याचा विकास कुठेतरी दुसरीकडे घेऊन जाण्यासाठी रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून इथे काम चालू आहे. धक्कादायक म्हणजे संगमनेरचे शिंदे गटाचे आमदार खताळांनीच या पोरांवर अशी कलम टाकली की त्यांना पळता भुई थोडी झाल्याचं विधान भंडारे करतायत. त्यामुळे कलम पोलीस ठरवतात की आमदार असा प्रश्न केला जातोय. जर तुम्हाला कोण आडवं आलं तर हिंदुत्ववादी सरकार तुमच्या पाठीशी आहे. माझ्यावर हल्ला केला पण हिंदुत्ववादी आमदार अमोलदादा खताळने पुढच्या अर्धा तासामध्ये त्या पोरांवर असे कलम टाकले, असले गुन्हे दाखल केले की आज सायरा वायरा पळताय. पहिल्यांदा 2025 मध्ये देवेंद्र फडणवीसांच्या राज्यात हे झाले की एका कीर्तनकाराला गावगुंड त्रास देत आहे आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये त्या गावगुंडांवर गुन्हा दाखल होतोय. हे हिंदुत्व आहे. मनोज गाडेकर, TV9 मराठी, संगमनेर, अहिल्यानगर. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.